हाँ, ही शरणी है, ही शरणी है. हिला कापून धुवून कापून ही दह्यामध्ये टाकून त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि ही वाळवायची. मग त्याच्यानंतर ही खिचडीसोबत वाळून झाल्याच्यानंतर खिचडीसोबत तळून खायची आहे. चांगलं. बघा, मी शेतामध्ये आलेली आहे आणि आता मी इतक्या शरण्या तोडलेल्या आहे. इथे आमची पार्टी आहे आणि शेत हे आमचंच आहे. आणि इथे संत्रे पण आहे. तर आता मी संत्रे तोडलेले नाही आहे, फक्त शरणी तोडलेली आहे. ही शरणी तोडल्याच्या नंतर ही धुवायची, हिला कापायची आणि दह्यामध्ये भिजून वाळवायची आहे खिचडी सोबत. कुठून हे शरणीच आहे ना दादा? हे सांग पहिले ना, शरणीच आहे ना? नाही तर आम्ही काही तोडून घेऊ. शरणी आहे. हां, तुम्ही इथे काही आहे का? हे आमचं फार्महाऊस आहे आणि इथे जे लोक शेतावर राहतात त्यांच्याकरता आम्ही मिठाई आणलेली आहे. आणि त्या लोकांना आता हा मिठाईचा डब्बा देत आहोत मी. इकडे कढीपत्ता आहे बघा मित्रांनो, कितीचं मोठं कढीपत्त्याचं झाड आहे इथे. आता आम्ही शेताच्या आतमध्ये चाललेलो आहोत. तिथे पुन्हा आमचं फार्म हाऊस आहे आणि पूर्ण आमची फॅमिली सुद्धा आहे. आता तिथे आम्ही स्वयंपाक वगैरे बनवणार. त्यामध्ये नॉनव्हेज राहणार. पनीरची भाजी आहे ना, पनीरची भाजी, वांग्याचा भरता, वांग्याचं कच्चं भरीत सुद्धा. वांग्याचं कच्चं भरीत सुद्धा.